अविनाश, पाऊस कसा पडतोय नंदुरबारमध्ये हे दृश्यांमधनं कळतच आहे, परंतु प्रशासनाचा अंदाज पावसासंदर्भातला खरा ठरतोय का? अगदी बरोबर आहे। प्रशासनाने पहिल्या 48 तासात संपूर्ण महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा दिलेला होता। राज्यात अतिवृष्टी होणार हे देखील सांगितलं गेलं होतं। मात्र बरोबर प्रशासनाचा हा 48 तासाचा अंदाज हा पूर्णपणे खरा ठरलेला आहे। कारण नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 14 तासांमध्ये 324 मिलीमीटरची पावसाची नोंद झालेली आहे। परिणामी अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्यातच सुरत नागपूर महामार्ग जो लोहमार्ग जो आपल्याला पाहायला मिळतोय की आपण पाहू शकतायत की त्या रोडावरची जी माती जी आहे ती पूर्णपणे खालती गेलेली आहे। त्यामुळे या ठिकाणाच्या 5 डब्यांची परिस्थिती ही अतिशय बिकट झाली आणि तर ते रुळावरनं खाली सरकलेत। कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी या गावामध्ये जे पाचोराबारी गाव आहे या गावात मोठ्या प्रमाणात पूर आला आणि त्या पुरामध्ये 37 घरं हे घरांमध्ये पाणी गेलं। त्यात 9 जण वाहिल्याची बातमी समोर येते, त्यातच 3 जण दगावलेले आहेत। परिणामी या पाचोराबारी गावातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। नक्कीच अविनाश, त्याचबरोबर रेल्वे मार्ग जो आहे तो आता 48 तास बंद राहणार आहे असं कळतंय। रेल्वे मार्ग कधीपर्यंत पूर्ववत होईल, तिथे काम कसं सुरू आहे? प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्याचं काम सुरू आहे आणि त्यातच या ठिकाणीची परिस्थिती जर कधी आपण पाहू शकतोय की आता देखील तर मदत कार्य पूर्णपणे चालू आहे। या रेल्वे ट्रॅकवरील जे पुलाच्या जवळपास जे रेल्वे डब्बे जे ते घसरलेले होते ते त्या ठिकाणून काढण्याची तयारी आपल्याला करताना प्रशासन दिसत आहे। त्यातच एकंदरीत जर कधी इथला अंदाज घेतला तर या ठिकाणाची परिस्थिती आज चिंताजनक आहे आणि या पाचोराबारी गावामध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता प्रशासन जोखीम आणि तातडीने प्रयत्न करताना दिसतंय।